ओळखलं का साहेब? ओळखलं का साहेब? मी कोण बोलतोय? मी तोच ज्याला तुमचा कायदा कोलतोय. या जुलमी कायद्यामुळे ज्याचा जीव तरमळतोय, तो मी तिच्या केसमधला सामनेवाला नंबर 1 बोलतोय. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख करून कोर्टाच्या पायऱ्या झिजवतोय. न केलेल्या गुन्ह्याचं ओझं मी रोज पाठीव वागवतोय. तिच्या एका खोट्या अर्जाने माझं घर उद्ध्वस्त झालं साहेब. न्यायाच्या या दरबारात माझ्या उभ्या आयुष्याचं मातेर झालं. सुप्रीम कोर्टाच्या अर्नेश कुमार निकालाचा तेवढाच आधार वाढतोय. म्हणून 7 वर्षाच्या आतल्या गुन्ह्यात अटकेचा फास थोडा तरी सुटतोय. नाहीतर तिच्या खोट्या तक्रारीने मला कधीच जेलमध्ये टाकलं असतं. कायद्याचा गैरवापर करून तिने मला कधीच संपवलं असतं. माझ्या म्हाताऱ्या आईच्या डोळ्यात आता फक्त पाणी दाटले. तिच्या शांत जगण्याचं स्वप्न या पोलीस स्टेशनला येऊन आटले. स्वतःचा सुखाचा संसार सोडून माझी बहीण तारखांना येते. पण कोर्टाच्या या फेऱ्यांमध्ये मात्र तिच्या संसाराची राखरांगोळी होते. तिच्या वकिलाला ती अशी म्हणते की मला मिळणारी सगळीच पोटगी तुम्हीच घ्या. पण कोर्ट कचेरीच्या फेऱ्यात त्याला तुम्ही असा भयानक मनस्ताप द्या की तो स्वतःहून रडत माझ्या पायावर नाक घासत आला पाहिजे. असा कसा हो साहेब तुमचा न्याय, जो फक्त तिचाच हट्ट पुरवत राहिला पाहिजे? शेवटी पोटगीची रक्कम भरता आली नाही म्हणून कोर्टाने मला तुरुंगात धाडलं. माझ्या आयुष्याचं उरलेलं पानही तिच्या या खोट्या नाटकाने फाडलं. मी जेलमध्ये जात असताना ती आणि तिचा प्रियकर माझ्याकडे बघून राक्षसासारखे हसले. माझ्या डोळ्यासमोर माझ्या कामाचे पैसे आणि सुखाचे इमले असे कोसळून बसले. कुठून बुद्धी सुचली मी या लग्नाच्या बेडीत अडकलो. सगळं आयुष्य लयाला गेलं आणि मीच आता भरकटलो. पण माझी ही भयंकर व्यथा बघून लग्नाच्या नावाने तू भिवू नकोस मित्रा. सगळीच बोटं सारखी नसतात. प्रत्येकाची बायको अशी नसते रे मित्रा. पुढचं आयुष्य आता मला फक्त माझ्या आई वडिलांसाठी जगायचं आहे. म्हणून मी आता दुसऱ्या लग्नाचा विचार तरी करणार नाही. साहेब, मर्द को भी दर्द होता है, तरी देखील मी अतुल सुभाष सारखा आणि इतरांसारखा आत्महत्या करून तरी मरणार नाही. जर कायद्यासमोर सगळे समान आणि सारखे असते तर प्रोटेक्शन ऑफ मेन फ्रॉम